Student, today we start with a new article, that is the concept of potential. The electrostatic potential energy of two particle system at a distance r from each other is given by, that is potential energy ur is equal to 1 upon 4 pi epsilon 0 multiplied by what? q1 q2 upon r square. q1 is the one charge, q2 is the another charge which is separated by the distance r from each other. Now this expression can also be written as, that is q1 upon 4 pi epsilon 0 r into q2, that is also equal to q2 divided by 4 pi epsilon 0 r into q1. Now according to the definition आपण एक जनरल टर्म घेतलीत, that is the quantity q upon 4 pi epsilon 0 r, that is Vr. This is nothing but what? The electrostatic potential at a distance r due to the charge q. म्हणजे हे जे इक्वेशन आहे हे आपण परत कसं लिहू शकतो? That is what? The ur, that is the electrostatic potential energy, is equal to V1r multiplied by q2. That is also equal to V2r multiplied by q1. आता इथं जे V1r आहे आणि V2r जे आहे, these are the potentials at a distance r due to the charge q1, and V2 is the potential at a distance r due to a charge q2. That is V1, V2 are what? Respective potentials. Now electrostatic potential energy, that is U, is equal to electric potential V multiplied by the charge q. That is what? Electric potential is equal to V is equal to U upon Q, where that U is the potential energy and Q is the charge. म्हणजेच आपण इलेक्ट्रिक पोटेन्शियल इज नथिंग बट व्हॉट? पोटेन्शियल एनर्जी पर युनिट चार्ज असंही म्हणू शकतो आपण. आता आपल्याला पोटेन्शियल डिफरन्स हा आपण बघू शकतो. नाउ पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन द टू पॉइंट्स इज गिवन बाय, that is what? The change in potential energy divided by the charge, that is V2 minus V1. V2 is the potential at point 2, V1 is the potential at point 1, and more V2 minus that U2 minus U1 upon Q, that is the difference in potential, and it is equal to what? dW upon Q, that is the work done. म्हणजे U2 minus U1 is nothing but the work done, that is to displace the charge from U2 to U1, that is dW divided by charge, that is work done per unit charge to move the charge from point 2 to point 1. The second one, that is relation between electric field and electric potential. आता याच्यासाठी आपल्याला काय कन्सिडर करायचं आहे, तर वी हॅव कन्सिडर ए चार्ज प्लस क्यू सिच्युएटेड ॲट पॉइंट ओ. आता याच्यासाठी आपल्याला इलेक्ट्रिक फील्ड आणि इलेक्ट्रिक इंटेन्सिटीचं पोटेन्शियल घेण्यासाठी वी हॅव टू कन्सिडर ए पॉइंट एम. आणि हा जो पॉइंट एम आहे, इथून हा आपण टू एन एक युनिट पॉझिटिव्ह चार्ज काय करणार आहोत, तर डिस्प्लेस करणार आहोत. आता हा जो युनिट पॉझिटिव्ह चार्ज आहे हा एम या ठिकाणी ठेवलेला आहे, त्याला एम टू एन आपल्याला ब्रिंग करायचं आहे. म्हणजेच वी हॅव टू डिस्प्लेस द युनिट पॉझिटिव्ह चार्ज फ्रॉम एम टू एन. आणि हा डिस्प्लेस करण्यासाठी जे वर्क डन लागणार आहे, दॅट इज व्हॉट? द वर्क डन टू डिस्प्लेस द चार्ज फ्रॉम एम टू एन थ्रू ए व्हेरी स्मॉल डिस्टन्स. आता हे जे स्मॉल डिस्टन्स आहे हे इन्फायनाइटझिमल किंवा व्हेरी स्मॉल डिस्टन्स हे आपल्याला फाइंड आउट करता येईल. दॅट इज dw इज इक्वल टू मायनस एफ इंटू dx. आता हे मायनस साईन का घेतो आपण, तर ही जी डिस्प्लेसमेंट आहे इट इज अपोजिट टू दॅट एफ. कारण इथं जो फोर्स ॲक्ट होणार आहे हा चार्ज पॉझिटिव्ह आहे, दॅट इज युनिट पॉझिटिव्ह चार्ज. त्यामुळं पॉझिटिव्हमध्ये रिपल्शन असतं, म्हणून हा जो फोर्स आहे इट इज डायरेक्टेड अवे, आणि म्हणून डिस्प्लेसमेंट आणि हा जो फोर्स आहे हा अपोजिटली डायरेक्टेड आहे, आणि म्हणून हे निगेटिव्ह साईन येतं. दॅट इज फोर्स पर युनिट चार्ज इज नथिंग बट व्हॉट? दी ई, आणि म्हणून दिस इज मायनस ई इंटू dx. दॅट इज व्हॉट? दी वर्क डन. देन दी वर्क डन ऑन ए युनिट पॉझिटिव्ह चार्ज जे आहे दॅट इज नथिंग बट डिफरन्स इन पोटेन्शियल बिटवीन एम अँड एन. आता इथं जे वर्क डन आहे
हे आपण मगाशी बघितल्याप्रमाणे इथली पोटेन्शियल एनर्जी आणि इथली पोटेन्शियल एनर्जी याच्यामधला फरक किंवा इथलं पोटेन्शियल आणि इथलं पोटेन्शियल या दोघांच्या मधला फरक हा आहे, म्हणजेच दॅट वर्क डन dw इज इक्वल टू dv असं म्हणतो आपण. आणि मग हा dw आपण इथं जर dv पुटअप केला तर dv इज इक्वल टू मायनस e इंटू dx, दॅट इज dv इज इक्वल टू मायनस e इंटू dx. आणि मग आपण असं म्हणतो that E is equal to minus dV by dx. That is what does the electric field at point, and electric field is the negative potential gradient of that point. म्हणजे हा जो dV by dx it is nothing but negative potential gradient असं म्हणतो आपण. आता नेक्स्ट टर्म जी आहे that is zero potential. आता हा जो झिरो पोटेन्शियल आहे हा आपल्याला कन्सेप्ट अगदी व्यवस्थित समजून घ्यावा लागेल. The nature of potential is such that its zero point is arbitrary. आता आर्बिट्ररीचा अर्थ काय तर आपण तो कुठेही चूज करू शकतो. म्हणजे आपल्याला ज्याप्रमाणे जिथं पाहिजे त्याप्रमाणे तो पॉइंट आपण चूज करू शकतो. याचा अर्थ असा नाही होत की तो जो झिरो पॉइंट चूज केलेला आहे त्याची चॉईस जी आहे ती महत्त्वाची नाही, ती सुद्धा महत्त्वाची आहे. कारण का एकदा का तो आपण झिरो पॉइंट कन्सिडर केला तर तिथून सर्व पोटेन्शियल आपण मेजर करतो. लक्षात ठेवायचं. दॅट मीन्स वन्स द झिरो पॉइंट ऑफ द पोटेन्शियल इज सेट देन एव्हरी पोटेन्शियल इज मेजर्ड विथ रिस्पेक्ट टू दॅट रेफरन्स. आणि मग तो जो झिरो पॉइंट पोटेन्शियल जे आहे हे आपण कन्व्हिनियंटली चूज करतो. लक्षात ठेवायचं. इन केस ऑफ ए पॉइंट चार्ज, आपण जर एखादा पॉइंट चार्ज घेतला म्हणजे जसा इथं हा घेतला चार्ज क्यू, तर आपण याच्यासाठी झिरो पोटेन्शियल हे आपण त्याच रेषेमध्ये पुढे घेऊ शकतो. आता हा झिरो पोटेन्शियल किंवा इन्फिनिटी पॉइंट चूज करतो. आता ॲक्च्युली इन्फिनिटी म्हणजे कुठं चूज केला जातो तर ॲक्च्युली हा जो प्लस क्यू आहे ज्याचं इलेक्ट्रिक फील्ड जिथंपर्यंत आहे त्याच्या बाहेरचा कुठलाही पॉइंट दॅट इज द इन्फिनिटी. लक्षात ठेवायचं. त्याचबरोबर जर एखादं इलेक्ट्रिकल सर्किट असेल तर इलेक्ट्रिकल सर्किटमध्ये झिरो पॉइंट हा अर्थ घेतला जातो. दॅट इज अर्थ इज ऑलवेज टेकन ॲज झिरो पॉइंट पोटेन्शियल फॉर इलेक्ट्रिकल सर्किट. आता याच्यावरून एक साधी सोपी डेफिनेशन इलेक्ट्रिक पोटेन्शियलची तयार होते. दॅट इज द पोटेन्शियल ॲट ए पॉइंट ए इन अन इलेक्ट्रिक फील्ड इज द अमाऊंट ऑफ वर्क डन टू ब्रिंग ए युनिट पॉझिटिव्ह चार्ज फ्रॉम इन्फिनिटी टू पॉइंट ए. म्हणजे आपण जिथं पॉइंट इन्फिनिटी चूज केला आहे त्या इन्फिनिटी पॉइंटपासूनच आपण मेजरमेंट करतो हे लक्षात ठेवायचं. नेक्स्ट आर्टिकल द इलेक्ट्रिक पोटेन्शियल ड्यू टू ए पॉइंट चार्ज. आता ह्या एक्सप्रेशनसाठी आपल्याला एक डायग्रॅम कन्सिडर करायची आहे. त्याच्यामध्ये आपण असं म्हणतो की एक चार्ज प्लस क्यू आहे आणि हा चार्ज प्लस क्यू हा ओ या ठिकाणी सिच्युएटेड केलेला आहे इन एनी मीडियम. याच्या पॉइंट चार्जमुळे दॅट इज द क्यू इज द पॉइंट चार्ज याच्यामुळे पॉइंट ए या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे इलेक्ट्रिक पोटेन्शियल मेजर करायचं आहे. आणि मग हा जो पॉइंट ए आहे आर इतक्या अंतरावरती आहे असं आपण म्हणणार आहोत ना. अकॉर्डिंग टू डेफिनेशन आपण असं म्हणणार आहोत की इलेक्ट्रिक पोटेन्शियल ॲट ए म्हणजेच काय दॅट इज टू ब्रिंग ए चार्ज फ्रॉम इन्फिनिटी टू पॉइंट ए. आणि त्यासाठी लागलेलं जे वर्क डन आहे ते आपण इथं मेजर करतो. दॅट इज द वर्क टू ब्रिंग ए युनिट पॉझिटिव्ह चार्ज फ्रॉम इन्फिनिटी टू पॉइंट ए दॅट इज द इलेक्ट्रिक पोटेन्शियल. मग हा जो इन्फिनिटी पॉइंट आहे तो या दिशेनंच घेतलेला आहे आणि तिथून आपण ए या पॉइंटला तो चार्ज युनिट पॉझिटिव्ह चार्ज आणलेला आहे. टू फाइंड द इलेक्ट्रिक पोटेन्शियल ॲट ए वी हॅव टू कन्सिडर ए इंटरमिजिएट पॉइंट. मध्ये मधलाच एक पॉइंट एम घेतलेला आहे विच इज सिच्युएटेड ॲट ए डिस्टन्स एक्स. आणि ह्या एक्स इतक्या अंतरावरती म्हणजेच ॲट पॉइंट एम द इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑन ए युनिट पॉझिटिव्ह चार्ज ॲट एम is of the magnitude that f is equal to 1/4 pi epsilon 0 q upon x square. आता ॲक्च्युली आपण इथे दोन चार्जेस घेतो Q1 Q2, पण Q2 हा युनिट पॉझिटिव्ह चार्ज आहे त्यामुळे युनिट असल्यामुळं आणि Q1 हा Q इतका घेतलेला आहे त्यामुळे आपण q upon x square दॅट इज 1 इक्वेशन नंबर 1.
आता याची डायरेक्शन घेतला तर इट इज डायरेक्टेड अवे, म्हणजे हा या दिशेनं असणार आहे, दॅट इज अलॉंग OM. The work done to displace the charge from M to N. आता M to N इतका हा चार्ज आपल्याला डिस्प्लेस करायचा आहे, दॅट इज द युनिट पॉझिटिव्ह चार्ज. हा डिस्प्लेस करायचा आहे फ्रॉम M to N थ्रू ए व्हेरी स्मॉल डिस्टन्स dx. हे जे डिस्टन्स इतकं लहान आहे की आपणाला इनफायनाइटसिमल डिस्टन्स dx म्हणतो. आणि मग यासाठी लागलेलं जे वर्क डन आहे दॅट इज dw इज इक्वल टू -f इंटू dx. आता परत एकदा आपण इथं मायनस साईन घेतो. द निगेटिव्ह साईन अपियर्स ॲज द डिस्प्लेसमेंट इज अपोजिट टू दॅट ऑफ फोर्स. म्हणजे ही जी डिस्प्लेसमेंट आहे या दिशेनं करतो आपण, फोर्स या दिशेला आहे आणि म्हणून हे साईन आपण निगेटिव्ह घेतो, दॅट इज निगेटिव्ह f. नाउ द टोटल वर्क डन टू डिस्प्लेस द युनिट पॉझिटिव्ह चार्ज फ्रॉम इन्फिनिटी टू पॉइंट A, दॅट इज गिवन बाय दॅट w इज इक्वल टू इंटिग्रेशन इन्फिनिटी टू r मायनस f इंटू dx. आता या f ची व्हॅल्यू आपण इथून पुटअप करणार आहोत, दॅट इज इंटिग्रेशन इन्फिनिटी टू r मायनस 1/4 pi epsilon 0 q अपॉन x स्क्वेअर इंटू dx. आता ही जी व्हॅल्यू आहे कॉन्स्टंट, ही आपण या इंटिग्रल साईनच्या बाहेर घेऊया, दॅट इज इक्वल टू मायनस q अपॉन 4 pi epsilon 0 इंटिग्रेशन इन्फिनिटी टू r. आता 1/x स्क्वेअर इंटू dx आहे. 1/x स्क्वेअर म्हणजेच x⁻² इंटू dx. आणि इथं आपण हा नियम वापरणार आहोत, दॅट इज x⁻² dx इंटिग्रेशन. फॉर्म्युला कुठला? इंटिग्रेशन x⁻n dx, दॅट इज x⁻n+1 डिवायडेड बाय n+1. आता इथं हा x⁻² + 1 आणि मग डिवायडेड बाय -2 + 1, दॅट इज -x⁻1 आणि दॅट इज -1/x. हे असं आपण घेणार आहोत. म्हणजेच याचं जे इंटिग्रेशन आहे दॅट इज -1/x येतं. याची लोअर लिमिट आणि अप्पर लिमिट आपण घेतोय. आणि मग सुरुवातीला आपण पुटअप करताना इथे अप्पर लिमिट घेतो आणि मग लोअर लिमिट घेतो. आता 1/∞ इज ऑलवेज टेकन ॲज 0 आणि त्यामुळे आपल्याला जे काही डेरिवेशन मिळतं दॅट इज w इज इक्वल टू 1/4 pi epsilon 0 मल्टिप्लाय बाय q अपॉन r. दिस इज द इक्वेशन नंबर 3. आता अकॉर्डिंग टू द डेफिनेशन हे जे वर्क डन आहे दॅट वर्क डन इज नथिंग बट चेंज इन पोटेन्शियल एनर्जी ऑर डिफरन्स बिटवीन द पोटेन्शियल्स ॲट पॉइंट m अँड n. आणि मग आपण त्याच्यावरून असं म्हणतो की बाय द डेफिनेशन ऑफ इलेक्ट्रिक पोटेन्शियल किंवा इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल ॲट A ड्यू टू A चार्ज Q. म्हणजेच हे जे काय मगाशी आपण कॅल्क्युलेट केलं वर्क डन दॅट इज नथिंग बट V, दॅट इज इक्वल टू वर्क डन दॅट इज 1/4 pi epsilon 0 इंटू Q अपॉन R अँड दॅट इज द इक्वेशन 4. अँड याच्यावरून आपल्याला असंही सांगता येतं की हा जो चार्ज जर पॉझिटिव्ह असेल दॅट इज ए पॉझिटिव्ह चार्ज प्रोड्युसेस ए पॉझिटिव्ह पोटेन्शियल. जर का हा चार्ज निगेटिव्ह असेल तर व्हाईल अ निगेटिव्ह चार्ज प्रोड्युसेस ए निगेटिव्ह पोटेन्शियल. म्हणजेच पोटेन्शियल ऑफ द मीडियम डिपेंड्स अपॉन द पोलॅरिटी ऑफ दॅट चार्ज वेदर इट इज पॉझिटिव्ह ऑर ए निगेटिव्ह. म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज प्रोड्युसेस पॉझिटिव्ह पोटेन्शियल while the negative charge produces negative potential. आता जर आपल्याला पुट r इज इक्वल टू इन्फिनिटी, म्हणजे r जर आपण इन्फिनिटी हा पॉईंट घेतला तर आपण r च्या ठिकाणी काय पुटअप करतो? इन्फिनिटी. एनिथिंग अपॉन इन्फिनिटी दॅट इज 0, एनिथिंग अपॉन 0 दॅट इज 0. म्हणजेच ॲट इन्फिनिटी इलेक्ट्रिक पोटेन्शियल इज 0 असतं, लक्षात ठेवायचं. त्याचबरोबर हे जे इलेक्ट्रिक पोटेन्शियल आहे इट इज डिपेंडिंग ऑन द पोजिशन ऑफ दॅट चार्जेस, दॅट इज द फायनल पोजिशन. इट इज इंडिपेंडंट ऑफ द पाथ फॉलोड बाय दॅट चार्ज फ्रॉम इन्फिनिटी टू दॅट पॉइंट. नाउ व्हेरिएशन ऑफ इलेक्ट्रिक फील्ड अँड पोटेन्शियल विथ डिस्टन्स ग्राफिकल रिप्रेझेंट आपल्याला करता येतं. आणि ग्राफिकली तो रिप्रेझेंट करत असताना तो आपण असा प्रेझेंट करतो, दॅट इज हे व्हेरिएशन ऑफ इलेक्ट्रिक फील्ड हा आपण असा दाखवतो आणि व्हेरिएशन ऑफ पोटेन्शियल हा आपल्याला असा दाखवता येतो. कारण का तर